साहेब, राज्यसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातून 7 खासदार निवडून जातील राज्यसभेवर. महाविकास आघाडीकडे एक सदस्य राज्यसभेवर पाठवण्याची ताकद आहे, आमदारांचं संख्याबळ आहे. असं पाहता शरद पवार हेच महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जातील की आणखी काही पर्यायांचा विचार? शिवसेनेची भूमिका काय? एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी म्हणून जर ही जागा आम्ही लढणार असं ठरलं तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील. त्याच्यामध्ये फक्त राज्यसभेचा विषय नाही, विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे विधान परिषदा कोणी घ्यायच्या, मग राज्यसभेच्या एका जागेवर कोणी जायचं, त्या बदल्यात इतर पक्ष काय घेऊ शकतात, याच्यावर चर्चा होईल. आणि ती चर्चा फार लांबणार नाही. चंद्रपूर प्रमाणे निकाल लागेल आणि चर्चा सुरू आहे. जागा एकच आहे आणि महाविकास आघाडी 3 प्रमुख पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षाचे लोक निवृत्त होत आहेत. स्वतः शरद पवार साहेब निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर इतर काही प्रमुख सदस्य निवृत्त होतात. शिवसेनेचे सदस्य निवृत्त होत आहेत, काँग्रेसचे निवृत्त होत आहेत. अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषदा या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू. पण काँग्रेस पाठिंबा देईल का? शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देईल का? कारण असं आहे की विलिनीकरणाच्या चर्चा, बघा, विलिनीकरणाच्या फक्त चर्चा असतात. विलिनीकरण झालंय का? चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही. बातम्या येतात, अफवा पसरतात, पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच, हे सुद्धा नाकारता येणार नाही. त्यांच्या पक्षातर्फे कोणी अधिकृतपणे असं जाहीर केलेलं नाही की आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही किंवा आहोत. ते आहे. लोकसभेला आम्ही एकत्र होतो, विधानसभेला आम्ही एकत्र होतो, महानगरपालिकांमध्ये एकत्र होतो. त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये आहेत. काँग्रेस आहे आणि शिवसेना, तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. पण राऊतसाहेब, तुम्ही 2 दिवसापूर्वी असं म्हणाला होता की शरद पवारांनी ही इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना राज्यसभेवर जायचे आहे. शिवसेना युबीटी, तुम्ही आणि पवारांची चर्चा झाली. तुम्ही माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, म्हणजे मी उमेदवार आहे, हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. आता ह्याच्यावर महाविकास आघाडीत चर्चा होईल, कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत. पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती वेगळी चर्चा. नाही, पण राऊतसाहेब, काल जी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक झाली, काँग्रेसमधल्या नेत्यांच्या एका गटाला असं वाटतंय की जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलते आहे, शरद पवार हे कदाचित भाजप एनडीए सोबत जाऊ शकतात, तर अशा वेळेस दुसऱ्या पर्यायाची आपण का चाचपणी करू? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. मी त्यांच्या पक्षाचा स्पोक्सपर्सन नाही किंवा नेता नाही, पण मी जे काय पवार साहेबांना ओळखतो, मला जे काही शरद पवार माहिती आहे त्याप्रमाणे मी खात्रीने सांगतो, शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. काँग्रेसने उगाच ती भीती बाळगू नये. आजही काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते हे शरद पवारांच्या संवाद आणि संपर्कात आहे. त्यांचं तेच म्हणणं आहे, या नेत्यांचं महाराष्ट्रातलं काय म्हणणं आहे त्यापेक्षा दिल्लीचं काय म्हणणं आहे. दिल्लीतल्या आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, त्यानंतर आम्ही. बरोबर आहे, चर्चा केली पाहिजे. आम्ही माननीय शिवसेना पक्ष प्रमुखांशी चर्चा करू, हायकमांडशी चर्चा ही व्हायलाच पाहिजे ना, त्याशिवाय निर्णय कसा घ्या. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणालात की हा फक्त राज्यसभेचा नाही तर विधान परिषदेचाही विषय आहे. होय. मे मध्ये
ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्यात उद्धव ठाकरे या. मी यापूर्वी तुम्हाला माझं मत दिलेलं आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत सगळे की तुम्ही विधिमंडळात असणं गरजेचं आहे. ही माझी स्वतःची भूमिका आहे पक्षाचा नेता म्हणून. माझ्या इतर सहकाऱ्यांनाही असं वाटतं की पक्षप्रमुखांनी, ते माझे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी विधिमंडळात असणं हे आतमधल्या आमच्या आमदारांसाठी संघटनात्मक विधिमंडळातल्या बाबींसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण शरद पवार ज्या प्रकारे म्हटले की मी उमेदवार, उद्धव ठाकरे सुद्धा म्हणजे इच्छुक आहेत किंवा स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक आहेत का? माननीय शरद पवार साहेबांनी माझ्याकडे जे मत व्यक्त केलं ते मी तुम्हाला सांगतो. नाही, उद्धव ठाकरेंनी तुमच्याकडे तसं मत व्यक्त केलंय की तिथे विधान नाही, परिषद मी स्वतः या संदर्भात उद्धव साहेबांशी एकदा बोललेलो आहे की आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. आमची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा विधिमंडळात जाणं गरजेचं. काँग्रेसचा काय म्हणणं? काँग्रेसच्या काल राज्यसभा जर राष्ट्रवादीला जाणार म्हणजे शरद पवार आणि विधान परिषद बसू ना, आम्ही आधी बसू मग बोलू. त्यासाठी बसावं लागेल. नाही, पण राऊत साहेब आता यांनी पण विचारलं, शरद पवारांनी जशी इच्छा व्यक्त केली ते अनुकूल आहे. तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, उद्धव ठाकरेंचं मत काय आहे? आम्ही तुम्हाला मत सांगू ना 1-2 दिवसामध्ये. अजिबात चिंता करू नका, आम्ही मत सांगावंच लागेल ना. पण राऊत साहेब आता जसा राज्यसभा आणि विधान परिषदेचा उल्लेख केला, आणखी एक घटना काल महाराष्ट्रात घडली आहे की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जवळपास बराच वेळ ते तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्याच्यामध्ये गप्पा झाल्या. शिसारी आलेले असं ते स्वतः म्हणाले होते. त्या संदर्भ देखील याच भागात होता. म्हणजे आतापर्यंत ते असं म्हणत होते की जे काही निर्णय घेतले जात आहेत, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असेल, हे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जात आहेत, ज्याच्याशी माझा काही संबंध नाही. ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेना भेटायला हा गेले. प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? हे उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही. तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं तिथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन एवढंच मी सांगतो. बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्याने काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना. मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो. आमचं भांडण आहे आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणी यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही. पाहू ना काय होतं. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारताय हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे. ते कशा करता भेटले, काय भेटले, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं एकनाथ शिंदे यांच्याशी टोकाचं भांडण आहे, तुमचं किंवा तुमच्या प्रवृत्तीशी भांडण आहे. पण राज ठाकरे म्हणायला तयार नाही. ते म्हणतात की जी कृती दिसते आहे स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं,
एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांची जी कृती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही राजकारणातली टीका आहे, मला माझं काही टोकाचं भांडण नाही. नाही, पण नसेल ना, ती त्यांची भूमिका असेल. राजकारणात जी लवचिकता घ्यावी लागते स्वतंत्र असं पक्ष त्यांनी उल्लेख केला. स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र नेते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल तुमच्याकडे, तर तुम्ही त्या संदर्भात चिंतन करा. मी माझं मत सांगितलं. आमचं बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे आणि राहील. हे भांडण टोकाचं भांडण आहे आणि एक दिवस या भांडणामध्ये आमचा जय होईल, हे तुम्हाला मी सांगतो. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही पत्रकार आहात, राजकीय नेतेही आहात. एक प्रश्न हा विचारावा असं वाटतो की अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या ज्या काही राजकीय भूमिका आहेत, ते नरेंद्र मोदींना लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देतात, विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढतात आणि महायुती महाविकास आघाडी यांच्या विरोधात लढतात. नंतर एकनाथ शिंदेशी कॉम्प्रोमाइज करण्याचा विषय हे होतो. मला माहित नाही. नंतर ठाकरे बंधू युती होते आणि आता ते एकनाथ शिंदेना पुन्हा भेटतात. या सगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? मला काही वाटत नाही, कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो. जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो. उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम आहोत. पण एक प्रश्न, इतर पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही. मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही. पण अशी जवळीक वाढत असेल तर हा, कारण काय की ते नाही, कुठल्या- अजिबात नाही. तुम्ही उगाच त्याच्यावरती फार स्वतःच्या मेंदूवर ताण घेऊ नका. नाही का? मेंदू हा नाजूक अवयव आहे. तुम्ही कशा करतायत ताण घेता? ताण घेऊ नका तुम्ही, माझी तुम्हाला विनंती आहे. राऊत साहेब, चंद्रपुरामध्ये भाजपला बोलिये. शिवसेनेने साथ देणं हे दुर्दैवी आहे असं म्हणाले त्यांनी. त्याला चंद्रपुरामध्ये उभाटाने भाजपला साथ देणं हे दुर्दैवी आहे असं काँग्रेसचे प्रभारी चिन्हिताला म्हणाले. एक लक्षात घ्या, चंद्रपूर मधला प्रकार हा दुर्दैवीच आहे. हे मी वारंवार सांगतो, आमच्यापैकी इतर कोणी सांगणार नाही. काँग्रेस पण त्याला जबाबदार काँग्रेस पक्षाची दुफळी आहे. भारतीय जनता पक्षाला चंद्रपुरात सत्ता मिळणं शिवसेनेच्या एका आमच्या गटाच्या तिकडल्या मदतीने हे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे साहेबांची ती भूमिका नव्हती आणि नाही, एवढंच मी सांगू शकतो. भिवंडीमध्ये नाही, ठीक आहे. आता भाजप आणि काँग्रेस प्रत्येक तालुक्यावर बोलू शकत नाही आपण. बोला. नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारावं अशी जाहीर घोषणा देखील केली होती. जल अभिषेकाची त्यांनी केला होता. परंतु अजून 10 वर्ष झाले देखील त्या स्मारकाला जर तो मृत सापडत नाही. परवाच ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाला गेले होते. गेटवे ऑफ इंडिया त्यांनी दाखवलं, समुद्र दाखवला मॅक्रॉनला. तर म्हणजे त्यांना त्यावेळेला त्या समुद्रामध्ये आपण 10 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलाभिषेक केला होता. हे स्मरण त्यांना व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना आता स्मरण होणार नाही, कारण निवडणुका नाहीये. विधान देवेंद्र फडणवीस यांना स्मरण असायला पाहिजे. त्यांना मतदान करणाऱ्या या ढोंग्यांना, मतदारांना स्मरण असायला पाहिजे होतं, पण ते दुर्दैवानं नाहीये. बोलिए, क्या हिंदी में? सर, ये अजीत दादा की प्लेन घटना को ना, हो गया हो, उनके बार बेटे बार जय पवार ने नहीं, हम- सोशल मीडिया पे हम उसके बारे में बार बार बात नहीं करेंगे. वो- महाराष्ट्र की जनता को इस और घटना कुछ को है? लेकर पारदर्शिता का पूरा बोलिए. हक है नहीं, मैंने जानने का। नहीं, ठीक है, कल मैं दर दिन बोल रहा हूँ इस बारे में. सर, राज्यसभा इलेक्शन की घोषणा हाँ. हो चुकी है, तो? क्या कहना चाहेंगे? देखो, राज्यसभा की घोषणा हो चुकी है. महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी को 1 सीट मिलेगी. तीनों की ताकत जो है, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार और शिवसेना उद्धव ठाकरे जी की लीडरशिप वाली, तो हम तीनों बैठकर ये तय करेंगे कि इस बार किस नेता को राज्यसभा में भेजेंगे. हम तीनों पार्टी बैठकर महाविकास आघाड़ी के निर्णय लेंगे, डेफिनेटली निर्णय लेंगे, और 2 दिन में हमको निर्णय लेना पड़ेगा.